नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर मी आज आलेली आहे श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी इथे. तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर आहे बेल आयकॉन ती हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझे चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी हे मठ पनवेल स्टेशनपासून कमीत कमी 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तुम्ही बाय रोड जाता, जर तुम्हाला ट्रेनने प्रवास नसेल करायचा, बाय रोड जाता तर तुम्हाला कमीत कमी नेरूळपासून, मी नेरूळला राहते, तर नेरूळपासून कमीत कमी 1 तासाच्या अंतरावर हे पळसदरी मठ आहे. तुम्ही माथेरान रोड पकडता तर माथेरान रोडलाच पळसदरी मठ आहे. तर सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगते. गुगल मॅपवर तुम्ही श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी जर अपडेट करता आणि तुमचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला गुगल मॅपने दाखवता येईल आणि तुम्हाला जो रोड आहे तर नक्कीच समजेल. खूप छान असं शांततेच्या ठिकाणी हे मठ आहे आणि खूप छान अशी शांत जागा आहे आणि खूप मस्त असं श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. या मठात तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जप करायचा असेल त्यासाठी एक वेगळी जागा तयार केलेली आहे. तिथे तुम्ही खूप शांतपणे एकचित्तेने जप करू शकता. श्री स्वामी समर्थ पळसदरी मठामध्ये खूप छान अशी जप करण्याची एक जागा तयार केलेली आहे. ती तुम्ही दर्शन घेताना बाहेर पडलात तर तिथे ग्राउंडला एक जागा तयार केलेली आहे. तिथे तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या मूळ पादुका पाहण्यात येतील. तर मी गेले होते रविवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी इथे खूप गर्दी होती, कारण एक पालखी आली होती. श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची एक पालखी चालली होती अक्कलकोटला, पायी प्रवास चालला होता त्यांचा. तर त्यांची इथे व्हिजिट होती, तर इथे एक पालखी आली होती, त्यामुळे इथे पालखीची जे भाविक होते त्यांची गर्दी आणि प्लस रविवार सुट्टीचा दिवस, तर सुट्टीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. तर शक्यतो तुम्ही सोमवार, मंगळवार किंवा बुधवार या दिवशी व्हिजिट करू शकता. तुम्हाला बिलकुलही इथे गर्दी मिळणार नाही. त्यानंतर इथे महाप्रसाद असतो. दुपारी 11 ते 12:30पर्यंत महाप्रसाद असतो आणि संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो. तर नक्कीच या टाईममध्ये तुम्ही व्हिजिट करता तर तुम्हाला नक्कीच महाप्रसादाचा लाभ मिळेल आणि खूप छान असं ठिकाण आहे. पळसदरी मठ आहे. तर तुम्ही गुगल मॅपवर श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी असं अपडेट करून तुम्ही गुगल मॅपच्या साहाय्याने इथे व्हिजिट करू शकता. तर हा होता एक छोटासा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.